किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना न्याय, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यासह हजारो शेतकऱ्यांना गेली 10 ते 12 वर्ष त्यांच्या भूसंपादित जमिनीचे मोबदले न मिळाल्याने प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता। मात्र अखेर माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात ठोस निर्णय घेऊन बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने ही मोबदला मिळण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी माननीय मंत्री महोदयांनी अतिशय संवेदनशील असलेला हा विषय, या विषयाचे महत्त्व अत्यंत गांभीर्याने घेऊन उपस्थित सचिवांना तात्काळ सक्षम अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून वेळेत सुनावण्या घेऊन शेतकऱ्यांना कालमर्यादा देऊन निर्धारित वेळेत त्यांचा मोबदला देण्यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत। मुंबईतील मंत्रालयातील दालनामध्ये नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या बैठकीला महसूल विभागाचे मुख्य सचिव विकास खरगे, सहाय्यक सचिव मिलिंद म्हैसकर, ॲडव्होकेट रितेश कुलकर्णी त्यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। त्याचबरोबर या बैठकीत सोलापूरचे जिल्हाधिकारी व पुणे विभागीय आयुक्त हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित होते। या निर्णयामुळे सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील साधारणतः 12 ते 15 हजार लाभार्थी शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे व बाधित शेतकऱ्यांची वर्षानुवर्षाची प्रतीक्षा संपणार आहे। या महामार्गामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी यांचं भूसंपादन होऊन रस्ते पूर्ण होऊन त्यावरील वाहतूक सुद्धा अनेक वर्ष सुरू झाली। मात्र या शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी अधिकारी स्तरावरून होणाऱ्या प्रक्रिया सक्षम अधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांची अक्षरशः होलपट झाली, ससे होलपट झाली। सदर खटल्यामध्ये मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा होण्यासाठी वेळोवेळी तात्काळ सुनावणी होणे गरजेचं होतं, परंतु पुणे सोलापूर परत पुणे असा खटला सातत्याने चालत गेल्याने जणू शेतकऱ्यांची आता पूर्णपणे चेष्टा यामध्ये झाली होती। सोलापूर जिल्ह्यातील 10 ते 12 वर्षांपासून 15 ते 16 हजार खटले आजपर्यंत प्रलंबित आहेत। त्यामुळे मंत्री महोदयांनी माजी आमदार दीपक आबा यांच्या विनंतीवरनं हे आदेश दिल्याने अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचा मोबदला मिळण्यासाठी केलेल्या प्रतीक्षेला कायमस्वरूपी पूर्णविराम मिळून अडकलेले मोबदले मिळण्याचा मार्ग आता सुकर झाल्याने अन्याय सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळणार आहे। या निर्णयामुळे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे बाधित शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे। भूसंपादन होऊनही वर्षानुवर्ष मोबदला न मिळाल्याने शेतकरी वेठीस धरले गेले होते। हा केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक अन्याय होता। माझी ही आग्रही मागणी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मकपणे मान्य केली आणि तातडीने निर्णय घेऊन ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्वतंत्र लवाद नेमून तात्काळ वेळेत सुनावण्या घेऊन सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करून निर्धारित काळ मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर थेट मोबदला जमा करण्याच्या सूचना दिल्या। हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याचं यश आहे, असं माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी मत व्यक्त केले आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।